नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या भावी अधिकाऱ्यांनो, मी योगेश मुक्कावार माय करियर अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपण अपूर्णांक हा चॅप्टर पाहत आहोत आणि आज या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे छेदाधिक अपूर्णांक व मिश्र अपूर्णांक। आता पहा, तुमच्या समोर स्लाइड वर तुम्हाला दिसत असेल छेदाधिक अपूर्णांक आणि त्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो प्रॉपर फ्रॅक्शन। काय म्हणतो? प्रॉपर फ्रॅक्शन। आता तुम्हाला दोन कॅरेक्टर तुमच्या समोर दिसत असेल, पहिला कॅरेक्टर रितिका आणि दुसरा श्रीषा। हे दोघं सध्या चर्चा करत आहेत छेदाधिक अपूर्णांकाबद्दल। काय म्हणतात पहा, पहिला कॅरेक्टर म्हणजेच रितिका काय म्हणते, व्यवहारी अपूर्णांकात अंशापेक्षा छेद मोठा असल्यास त्या अपूर्णांकास आपण काय म्हणतो? छेदाधिक अपूर्णांक असे म्हणतो। मित्रांनो, छेदाधिक असा आपण जेव्हा उच्चार करतो म्हणजे याचा अर्थ छेद अधिक, अधिक म्हणजे मोठा, मोठा छेद असणारा अपूर्णांक असा आपण त्याला म्हणतो। आणि श्रीषाने आपल्याकडे उदाहरण दिलेलं आहे 2/3। मित्रांनो, या अपूर्णांकाचा आपल्याला छेद हा मोठा दिसत आहे, म्हणून आपण या 2/3 या अपूर्णांकाला छेदाधिक अपूर्णांक असे म्हणतो। काय म्हणतो? छेदाधिक अपूर्णांक असे म्हणतो। त्यानंतर तुम्ही पाहू शकता आपली चर्चा कंटिन्यू आहे। काय म्हणते रितिका? छेदाधिक अपूर्णांकाची किंमत एकापेक्षा कमी असते। म्हणजे छेदाधिक अपूर्णांकाची किंमत ही एकापेक्षा काय असते? कमी असते। हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर श्रीषा काय म्हणते, छेदाधिक अपूर्णांकाच्या अंश व छेदामध्ये शून्येतर धन संख्या मिळवल्यास तयार होणारा अपूर्णांक मूळच्या अंकापेक्षा मोठा असतो। म्हणजे धन संख्या एखाद्या अपूर्णांकामध्ये आपण मिळवली तर तो अपूर्णांक मूळच्या अंकापेक्षा, म्हणजे जे आपल्याला ओरिजिनल अंक पहिला अंक दिलेला आहे त्यापेक्षा अंक काय असतो? मोठा असतो। हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर समोर आपली रितिका काय म्हणते तुम्ही पाहू शकता, व्यवहारी अपूर्णांकाचा गुणाकार करताना त्याच्या अंश स्थानाच्या संख्यांचा गुणाकार करावा लागतो आणि नंतर छेदस्थानच्या संख्यांचा गुणाकार करावा लागतो। म्हणजे व्यवहारी अपूर्णांकाचा जेव्हा आपण गुणाकार करतो तेव्हा सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागते? अंश स्थानाच्या म्हणजे अंशाचा गुणाकार आणि त्यानंतर छेदाचा गुणाकार करावा लागतो। हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। आता श्रीषा काय म्हणते पहा, दोन अपूर्णांकाची बेरीज करताना त्यांचा छेद आपल्याला काय करावा लागतो? समान करावा लागतो, सारखा करावा लागतो। मित्रांनो, आपण एक उदाहरण असं समजून घेऊया, 2/3 प्लस आपल्याला दिलं समजा 4/5। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला पहिल्या अपूर्णांकाचा छेद दिसत आहे 3 व दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद दिसत आहे 5। याचा अर्थ आपल्याला सर्वप्रथम हे दोन्ही छेद सारखे करून घ्यावे लागतील आणि नंतर याची बेरीज करावी लागेल। हे आपल्याला श्रीषानं या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्यानंतर पहा काय म्हणते रितिका, तर दोन अपूर्णांकाची वजाबाकी करताना पहा, दोन अपूर्णांकाची वजाबाकी करताना त्यांचा छेद समान करावा लागतो। ज्याप्रमाणे आपण बेरीज करताना छेद समान करतो त्याच पद्धतीने वजाबाकी करताना पण आपल्याला छेद समान करणं फार गरजेचं आहे। पहा, आपण उदाहरण असं घेऊ, 5/2 वजा, या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो वजा 4/1 असं जर आपण घेतलं। मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला पहिल्या अपूर्णांकाचा छेद हा 2 दिसत आहे, दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद हा 1 दिसत आहे, म्हणून सर्वप्रथम छेद हा आपल्याला सारखा करून घ्यावा लागतो, नंतर आपल्याला या अपूर्णांकाची वजाबाकी करावी लागते, असं आपल्याला रितिकानं सांगितलेलं आहे। त्यानंतर श्रीषा काय म्हणते पहा, अपूर्णांकाचा छेद समान करण्यासाठी दिलेल्या अपूर्णांकातील छेदाचा लसावी आणि एवढा छेद मिळविता येतो।
हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. छेद समान करताना मी नंतर प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून सांगेल विद्यार्थी मित्रांनो. आता पहा आपल्याला रितिका काय म्हणते तुम्ही पाहू शकता. रितिका म्हणते दोन अपूर्णांकाची तुलना म्हणजे कंपेअर, तुलना करताना त्याचा छेद समान करावा लागतो. म्हणजे दोन अपूर्णांकाची जेव्हा आपण तुलना करतो तेव्हा त्याचा छेद आपल्याला काय करावा लागतो, समान करावा लागतो, इक्वल करावा लागतो. हे आपल्याला रितिकानं सांगितलेलं आहे. त्यानंतर अपूर्णांकाच्या भागाकारात पहिल्या अपूर्णांकास दुसऱ्या अपूर्णांकाच्या अंश व छेद याची उलटापालट म्हणजे आदला बदल करून मिळवणाऱ्या अपूर्णांकाने गुणतात. हे आपल्याला श्रीशानं सांगितलेलं आहे. त्यानंतर पहा रितिका काय म्हणते मित्रांनो की व्यवहारी अपूर्णांकाच्या अंश व छेदाला, व्यवहारी अपूर्णांकाच्या अंश व छेदाला त्या अपूर्णांकाच्या अंश व छेदाच्या मसावीने भागल्यास अपूर्णांकाचे अतिसंक्षिप्त रूप मिळते. काय मिळते? अतिसंक्षिप्त रूप म्हणजे सर्वात छोट रूप आपल्याला मिळते. त्यासाठी आपल्याला मसावीने म्हणजेच छेदाच्या अंश व छेदाच्या मसावीने आपल्याला काय करावं लागते, भागावं लागते. विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं आपण छेदाधिक अपूर्णांक पूर्ण समजून घेतलेला आहे किंवा त्याबद्दल जे काही चर्चा आहेत, तर्क वितर्क आहेत, हे आपण कॅरेक्टरच्या माध्यमातून समजून घेतलेलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो आता आपण मिश्र अपूर्णांक किंवा पूर्णांक युक्त अपूर्णांक असं आपण त्याला सांगू शकतो किंवा आपण पाहणार आहोत. पहा मिश्र अपूर्णांक किंवा पूर्णांक युक्त अपूर्णांक. आता आपल्याला पहिला कॅरेक्टर म्हणजेच रितिका काय म्हणते, जो अपूर्णांक पूर्णांक संख्या व अपूर्णांक संख्या मिळून बनतो त्यास मिश्र अपूर्णांक असे म्हणतात. म्हणजे एखादा अपूर्णांक त्या तिथं आपल्याला काय असायला पाहिजे, पूर्णांक संख्या पण असायला पाहिजे आणि अपूर्णांक पण असायला पाहिजे. आणि हे दोन्ही मिळून जर जी संख्या बनते त्याला आपण पूर्णांक युक्त किंवा मिश्र अपूर्णांक असे म्हणतो. आता या ठिकाणी उदाहरण तुम्ही पाहू शकता. 2 ही संख्या आपल्याला पूर्ण दिसत आहे आणि 3/4 ही संख्या आपल्याला अपूर्णांक दिसत आहे, म्हणजेच अपूर्ण दिसत आहे. तुम्हाला समजून पण सांगितलेलं आहे. पहा 2 हा पूर्णांक आहे व 3/4 हे आपण असे वाचू शकतो, म्हणजेच 3/4 हे अपूर्ण आहेत असं आपण त्याला वाचन करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो आपण आणखीन एक उदाहरण जर पाहायचं असेल तर पहा 5/5 आणि त्यानंतर 1/2 याला आपण काय वाचतो तर 5.1/2 असं आपण या ठिकाणी वाचू शकतो. हा 5 हा काय आहे, पूर्णांक आहे आणि 1/2 काय आहे, अपूर्णांक आहे. म्हणजे याचा अर्थ पूर्णांक आणि अपूर्णांक हे दोघही मिळाले की आपल्याकडे काय तयार होते तर आपल्याकडे मिश्र अपूर्णांक तयार होते. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो आपण कॅरेक्टरच्या माध्यमातून आपण मिश्र अपूर्णांक व छेदाधिक अपूर्णांक व्यवस्थितरित्या समजून घेतलेले आहेत. त्यातील जे काही तर्क वितर्क आहेत हे पण आपण समजून घेतलेलो आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो नेहमीप्रमाणे माझे व्हिडिओज किंवा लेक्चर आपल्याला आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या माय करियर अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला दिलेल्या बेल आयकॉनच्या बटनला प्रेस करा जेणेकरून माझे प्रत्येक अपडेट किंवा व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.